देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम, एकम नित्यम विमलम चलम सर्वधी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. रामं लक्ष्मण पूर्वजम रघुवरं सीतापतिं सुंदरं, काकुत्स्थं करुणारणवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं, राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं, वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं, राघवं रावणारिं, जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची, ते नमस्कारोनी आता, ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणां, नामदेवंच दयामूर्ते नाथं वंदे पुनः पुनः, वैराग्य से परामूर्ते देहो क्षेत्र निवासिनां, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम, विढाला विढाला देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार, साधकांची मायबाप योग्यांची माऊली, अनाथांची माय विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय, वारकरी संप्रदायाचा श्वास, वारकरी संप्रदायाचं हृदय, वारकरी संप्रदायाचा प्राण, एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा, ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही, ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही, नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये, असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा, आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग, ज्या पंढरपुरातल्या मालकानं भूवैकुंठ नगरी पंढरीचा त्याग करावा, विटेवरून खाली उडी टाकावी आणि पैठण नगरी गाठावी, ज्यांच्याकरता पैठण नगरीमध्ये जाऊन वास्तव्य केलं, ते शांत असणारे, श्रीमंत असणारे आणि संत असणारे पैठणचे मालक, पंढरपुरातल्या मालकानं ज्यांच्या दारामध्ये जाऊन कावडीनं पाणी भरण्याचं काम करावं, अशा अधिकार संपन्न पैठण निवासी
शांती ब्रह्म पैठणच्या मालकाचा आजचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत शांती ब्रह्म संत पैठणचे मालक हे देवाकडे मागणी करत आहेत. विठ्ठला काय पैठणच्या मालकाला असं कमी पडलं असेल की वैकुंठ नगरी पंढरपुरातल्या मालकाकडे आजच्या अभंगात शांती ब्रह्मनाथ महाराजांनी मागणी केली असेल. आजपर्यंत संत प्रमाण अशी आम्ही पाहिले, संत वाङ्मय आम्ही पाहिले. संतांनी देवाच्या समोर कधी स्वतःचा पदर पसरवताना आम्ही उभ्या आयुष्यात कधी बघितलं नाही. संत देवाकडे कधी मागताना आम्ही आमच्या उघड्या आयुष्यात कधी पाहिलंच नाही. उलट देव संतांच्या समोर लोटांगण घालताना आमच्या उघड्या डोळ्यानं आम्ही बघितलं आहे. असं पैठणच्या मालकाला नेमकं काय कमी पडलं, कशाची कमतरता भासली की देवाकडे पदर पसरावा लागला, देवाकडे मागणी करावी लागली? याचं कारण काय? तर पैठणच्या मालकाला कमी पडलं म्हणून मागणी नाही, तर पंढरपुरातल्या मालकाने आग्रह केला म्हणून आजची मागणी आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा परिहार द्यायचा म्हणजे तो असा: साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने महंत शंकर भारती महाराज, श्री गुरु खुशाल भारती महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री रंगनाथ पाटील बा वायकर अण्णा, आदरणीय श्री अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य असणारा या ठिकाणी पंचदिनात्मक कीर्तन महोत्सव आपण संपन्न करत आहोत. ज्यांनी या नामसप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, गुरुजी फक्त एकच वाक्य सांगतो: महाराष्ट्रात पैशावाले माणसं अनेक बघितले, महाराष्ट्रामध्ये श्रीमंत माणसं अनेक बघितले, आमदार बघितले, खासदार बघितले, मोठ्या मोठ्या पदावर असणारी माणसं बघितली, मोठ्या मोठ्या गाडीमध्ये फिरणारे, मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणारी माणसं, स्वतःच्या ऐश्वर्यामध्ये जगणारी माणसं अनेक बघितले, स्वतः करता जगणारे माणसं अनेक बघितले, स्वतःची श्रीमंती दाखवण्याकरता माणसं या जगामध्ये तत्पर आहेत. पण स्वतःच्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एवढा मोठा नामसप्ताह करणारा पहिला मनुष्य म्हणजे आमचे सुधीर भाऊ. एवढा मोठा लय सप्ताह बघितले, लय कार्यक्रम बघितले. जी टॉकीजला कीर्तन केलं पण तिथं सुद्धा एवढी रोषणाई नव्हती, एवढी रोषणाई. कुठल्याही प्रकारची कमतरता नाही, कुठल्याही प्रकारची भागवा भागवी नाही, कुठल्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट नाही. जिथल्या तिथं जेवढ्या तेवढ्या तंतोतंत गोष्टी, सगळ्या गोष्टी समर्पक. असं वाटतंय की स्वर्गातच कीर्तन करतोय का काय. इकडं रामप्रभू आहेत, इकडं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, इकडं भगवान पांडुरंग आहे. एवढा आनंद, एवढा उत्साह आमच्या सुधीर भाऊंना धन्यवाद देतो. ज्यांच्या पोटी हे रत्न जन्माला आलं त्या माईला सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. अण्णांच्या चरणावरती सुद्धा साष्टांग दंडवत घालून सेवेकरिता उपस्थित असणारे नामवंत गायनाचार्य, संगीत क्षेत्रातील महाराज मंडळी, ही ज्यांचं नाव घ्यायला सुद्धा एक घंटा लागतो. नॉट इज जोक. हे माणसं म्हणजे काही सामान्य नाहीत बरं का. यांना सांभाळणारा सुद्धा खपक्या लागतो असला. कोणाचं बी काम आहे का काय. हे दोन म्हणजे अशी रत्न आहेत महाराष्ट्रातली सध्या. गायक लय मोठे पण संप्रदायाला धरून असणारे हे दोघे. जिथल्या तिथं तंतोतंत. माझं तर जेवढं वय नाही तेवढं आयुष्य यांचं परमार्थात गेलंय महाराज. यांच्या पुढं आपण काय सांगावं. एका बाजूला परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय किशोरजी महाराज गुरुजी, तुम्हाला साष्टांग माझा प्रणिपात. त्याचबरोबर या बाजूला परमार्थ प्रेमी, परमस्नेही, संगीत क्षेत्रातील आदरणीय श्री प्रकाशजी महाराज, तुम्हाला सुद्धा साष्टांग धन्यवाद आहेत. जेवढे 2 तोला मोलाचे तेवढी हे सुद्धा 2 तोला मोलाचे, एवढ्याच ताकदीचे.
तुम्ही नका वाजू टाळ्या, कशाला वाजवतात? टेन्शन येत असले तुम्हाला तर नका वाजू. पंक्तीला सोडतो टाळ्या, मला ह्याची काळजी घ्या फक्त. नका वाजू, नका, कायला वाजतात? बसा. इमानदार माणसं नाहीत वाजत, शब्दाला किंमत देतात. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. दोन मृदंगाचार्य ताकदीचे, एका बाजूला परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय, परमश्रद्धेय मृदंग सम्राट श्री हरिभक्ती परायण, परमार्थ प्रेमी, परमस्नेही श्री चंदू महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. त्याचबरोबर हरिभक्ती परायण, परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय मृदंग सम्राट, मृदंग अलंकार श्री अनिल महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. राजू महाराज, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. परंपरेतली महाराज मंडळी सगळ्यांना वंदन करून, सिस्टीमवाले दादा, आमच्या इंगोली दादाची साऊंड सिस्टीम आहे जोरदार, कुठल्याही प्रकारची काटकसर, वा जबरदस्त, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. 2-3 चॅनलवाले दादा उपस्थित आहेत, सगळ्यांना वंदन करून, माझे परम मित्र योगेश दादा ते उपस्थित आहेत, पुणेकरी आहेत, चौकदार आहेत, लाइटिंगवाले आहेत, रथावाले आहेत, सगळ्यांना महत्वाचं सगळ्यांना धन्यवाद देऊन, माता भगिनी, पुरुषवंद मागं बसलेले, त्याच्या मागं बसलेले, पाये लांबिलेले, पाये आखलेले, विकू चाललेले, जागे असलेले, जे कीर्तनाला येत नसतात, ते जे आजच आले, ते जे येणाऱ्याला येऊ देत नाहीत, ते एवढं चालू हे माहीत असून सुद्धा बोंबलत इकडं तिकडं काड्या करते, ते सगळ्यांना धन्यवाद. पैठणच्या मालकाचा आजचा अभंग आहे. बरोबर मोजक्या वेळात मी थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त शांत बसा, चेहरे चांगले टवटवीत फुलासारखे ठेवा जरा. मला बोलता येईल इतके तरी तोंड चांगले ठेवा. मी जोपर्यंत कीर्तन करणार आहे गुरुजी, जोपर्यंत ह्यांचे तोंड चांगले, हे जेव्हा माझ्या समोर बसून मला म्हणतील आता कवर संपत तेव्हा मी माझं उरकिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सुधीर भाऊवरती प्रेम करणारे महाराष्ट्रात अनेक महाराज मंडळी, त्याच्यामध्ये आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे ते श्री परमार्थ प्रेमी, परम आदरणीय, परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाचे प्रचारक प्रसारक असणारे श्री हरिभक्ती परायण आमचे स्वप्नील बाबा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. ही सगळी आमच्या सुधीर भाऊवरती प्रेम करणारी माणसे, प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न सुट्या काही केल्या, काही केलं, किती अडथळे आले तरी हे प्रेम कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. ही भगवंताची देण त्यांना दिलेली आहे. चला, अभंग पैठणच्या मालकाचा आहे. आजच्या अभंगामध्ये पैठणचे मालक शांती ब्रह्म नाथ महाराज हे देवाकडे मागणी करतायत. बरं का मागणी करतायत, कशा करता मागणी करतायत आणि मागणी मागण्याच्या मागं नेमकं काय कारण असेल? काय पैठणच्या मालकाच्या मनात आलं की देवाकडे मागणी करावी? कशा करता? काय पैठणच्या मालकाला प्रपंचातलं काही कमी पडलं, स्वतःच्या कुटुंबातलं काही कमी पडलं, स्वतःच्या घराकरता काही कमी पडलं नाही? कमतरता कशाचीच नाही, मग मागणी का केली असेल? काय कमी पडलं असं की देवाच्या समोर पदर पसरावा लागला आणि देवाला विनंती करावी लागली की हे देवा दे मला? त्याचं कारण काय? तो कमतरता कशाचीच नाही, पण सेवेचं कर्ज पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावरती झालं. साक्षात पंढरपुरातला मालक नाथ महाराजाला विनंती करायला लागला, नाथ महाराज सेवेचं कर्ज या डोक्यावरती झालंय, नजरेला नजर मिळवण्याची ताकद माझ्यात नाही, सेवेच्या मोबदल्यात काहीतरी मागात द्यायला तयार आहे, नजरेला नजर भिडवायला तयार आहे. ती काही 1-2 दिवसाची सेवा होती का? ती काय 2-4 महिन्याची, 2-4 वर्षाची सेवा नव्हती. तर ती सेवा 1 पिढ्याची नाही, 2 पिढ्याची नाही, तर भानुदास महाराजांपासून चालत आलेली सेवेची ती परंपरा आहे. भानुदास महाराजांच्या कुळात पैठणचे मालक जन्माला आले म्हणजे नुसते नाथ महाराज नाही, पैठणचे मालक म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, ते काय सामान्य आहे. आजोबांनी जे केलं, बापाने जे केलं, आमच्या परंपरेने जे केलं, ते करण्याची धमक पैठणच्या मालकात होती.
जे आमच्या पूर्वजांनी केलं ते आम्ही करणार. आमच्या बापाची जी परंपरा आहे ती सांभाळण्याचं काम आम्ही करणार. आमच्या आजोबांनी जो नियम घालून दिलेला आहे त्या नियमावरती चालण्याचा प्रयत्न आम्ही करणार. त्यांनी मागितलं नाही, आम्ही सुद्धा मागणार नाही. का मागणार नाही? वडिलांची रीत जाणत सो इथ वडील जे जे दया नाम धर्म ठेवी. आमच्या बापाने केलंय, आमच्या पंजोबांनी आमच्या आजोबांनी जे केलं ते करण्याचा प्रयत्न आम्ही करणार. त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही करणार. पण नरपुरातला मालक आमच्या पुका पेकल्याशिवाय राहणार नाही. प्रसंग असा आहे, परंपरेची वारी, कुटुंबाची वारी, कुळाची वारी आहे. नित्य नियमाच्या वारीला पैठणचे मालक गेले की पंढरपुरातला मालक खाली बघायचं. हो, लक्ष द्या जरा इकडे तुम्ही. माय पैठणचे मालक पंढरपुरातल्या मालकाच्या गाभाऱ्यात गेले की पंढरपुरातला मालक खाली बघायचा. दुसरा भक्त आला की त्याच्याकडे वरती नजर करून बघायचा. आणि पैठणचे मालक गेले की सुधीर भाऊ देव खाली बघायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. शेवटी चौथ्या वेळेस डायरेक्ट पैठणच्या मालकाने पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले. सांग सांग म्हणले, आमचं काय चुकलंय? आमच्या सेवेत काही अंतर पडलंय का? आमच्याकडून काही चूक घडली का? आमच्याकडून काही अपराध घडलाय का? आजपर्यंत नजरेला नजर भिडवत होतास, आता आमच्या डोळ्यात डोळे घालून का बघत नाही? कारण दे, उत्तर दे. सगळ्याकडे वरती नजर करून बघायला, मी आलं की खाली बघायला, काय झालंय ते सांग. उदाहरणार्थ, इथून तिथून रस्त्याने आम्ही जातो. रस्त्याने यायचंय हे सुधीर भाऊला कळलं की ते आम्हाला फोन करते, महाराज चहा घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. 2-4 बरे स्टेटस बघितले, फोनच केला नाही. उदाहरणार्थ सांगायलो, लक्ष द्या. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, स्टेटस बघून आम्हाला फोन नाही केला. मनात आलं नेमकं आपलं काहीतरी चुकलं असेल. आजपर्यंत फोन करायचे, आता का करत नाही? वाईट वाटतं का नाही? तसं पैठणच्या मालकाला वाईट वाटलं की ह्याच्या दारात मी गेलो की खाली बघायला. कारण काय? पाय धरले, विचारलं, हे देवा, आजपर्यंत नजरेला नजर कधी हटली नाही. 2-3 वाऱ्या झालं बघायलो, मी आलं की खाली बघायला. याचं कारण काय? पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं माय. आणि पंढरपुरातल्या मालकाने उत्तर दिलं, नाथ महाराज, सेवेत अंतर पडलं नाही, सेवेमध्ये कुचराईपणा झाला नाही, सेवेमध्ये कुचराईपणा झाला नाही. तुमच्या नजरेला नजर भिडवत नाही. याचं कारण असं आहे की भानुदास महाराजांपासून तुम्ही माझी सेवा करत आलात. सेवेच्या मोबदल्यात आजपर्यंत तुम्ही माझ्याकडून कशाची मागणी केली नाही. मी द्यायला तयार आहे, तुम्ही मागायला तयार व्हा. मी देतो, तुम्ही घ्या. असं म्हटल्यावर पैठणचे मालक म्हणले, देवा, मागणाराच्या यादीतला समजिलस का काय? मला मी काय मागणारातला थोडीच आहे. अरे बापाची परंपरा सांभाळणारा मी आहे. माझ्यामुळे जर माझ्या परंपरेला गालबोट लागत असेल तर धिक्कार आहे माझ्या परंपरेचा. माझ्यामुळे जर माझ्या कुळाला जर भट्टा लागत असेल तर धिक्कार आहे माझा सुद्धा. त्या कुळामध्ये जन्माला येऊन मागणार नाही. पैठणचे मालक नाराज झाले, पैठणला निघून गेले. देवाच्या मनात आलं, मागत नाही, विटेवरूनच खाली उडी टाकली आणि डायरेक्ट पैठण नगरी गाठली. मागत नाही. वाक्य नीट ऐका. देवाची सेवा केल्यानंतर जर सेवेच्या मोबदल्यात काही मागितलं नाही तर घरचं काम करण्यासाठी देव आल्याशिवाय राहत नाही. एवढा अधिकार आहे, एवढा अधिकार आहे सेवेचा. पैठणच्या मालकाने मागितलं नाही. परिणाम असा झाला, विटेवरून खाली उडी टाकली, पंढरपूर सुखाचा त्याग केला आणि पैठण नगरी गाठली. नुसती गाठली नाही तर पैठणच्या मालकाच्या दारामध्ये जाऊन हांड्याने नाही, कळशीने नाही, कशाने पाणी भरलं? पाणी वाहे हरी कावडी
अरे टाळ्या वाजवा जरा, एवढं सुंदर ऐकायला भेटायला. आपल्याला ते हे ऐकायची सवय नाही. आपल्याला गावचं भजन ऐकायचं, महादेवा असले भजन ऐकायची सवय लागलेली तुम्हाला. असलं ऐकत जा कधीतरी. कधीतरी मला येत नाही गुरुजी, मला येत नाही, पण मला जे चांगलं म्हणतंय त्याला चांगल्या माणसाला मोठी पण देण्याची ताकद देवानी मला दिली. मला येत नाही ते. आणि आपली चूक मान्य करायला सुद्धा खानदानी अंतकरण लागतं. आपल्याला ते येत नाही. काय काय येत काहीच नाही. ते काय म्हणतो, माझ्याशिवाय काही होत नाही. आख्या गावाला माहित तुला काहीच येत नाही. तो ह्याशिवाय होत नाही म्हणजे काय. ऐका जरा, फार शांत माइंडनी कीर्तन करतो मी. फार शांत. नाही तर उभाट्या पाळी सुद्धा मी घातलेली बऱ्याच ठिकाणी. सगळा अंदाज घेऊन बघावं लागतंय कुठं काय चाललंय ते, कार्यक्रम कुठल्या लेवलचा आहे काय, तेवढ्या पद्धतीने. पंढरपुरातल्या मालकानं डायरेक्ट विटेवरून खाली उडी टाकली, पैठण नगरी गाठली. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. बर ओ, हांड्यानी पाणी भरलं का देवानी? अरे तुम्ही माना हलवा, मला कळून तुम्ही जिथे आपलं जागेत म्हणून का हांड्यानी पाणी भरलं का? कळशीनी पाणी भरलं का? मग कशाने? कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी चक्र पाणी वाहे. हे कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावी, अनन्य भक्ती भावी, वंदित से पाये. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निरावंदित से भावे. कशाने पाणी भरलं? कावडीने. अरे भैर येत का काय काय करत? कावडीनं पाणी भरलं. तेवढ्यावर बी देव थांबला नाही. कर्ज देवाचं डोक्यावर एवढं झालं की त्याच्यावर बी देव थांबला नाही. नुसतं कावडीनं पाणी भरून कर्ज फिटलं नाही राजू महाराज, तर नाथांच्या दरबारात चंदन उगाळून देण्याचं काम सुद्धा पंढरपुरातल्या का फक्त सेवा केली म्हणून सेवेच्या मोबदल्यात राब राब राबला देव पैठणच्या मालकाच्या दारात. श्रीखंड्या चंदन उगाळून करी, त्याच्यावर बी थांबला नाही. वस्त्रे गंगा तेरे धुतसे, कपडे धुतले हो देवानी नाथांच्या दरबारातले, तरी बी कर्ज फिटाना. इतकं कर्ज देवाच्या डोक्यात. शेवटी पैठणच्या मालकाच्या दारात चोपदारकी करण्याचं काम सुद्धा या पंढरपुरातल्या मालकांनी केलं. निळा म्हणे देव राबे त्याचे घरी, दत्त चोपदारी करीत असे, तरी बी कर्ज फिटाना. काय करावं? शेवटी नाथ महाराजाला जरा वाईट वाटलं. बोल ना. नाथ महाराजाला वाईट वाटलं. देव द्यायला लागलाय, मी घ्यायला तयार नाही. कसं आहे, द्यायला तर विश्व चालवणारा मालक लागलाय, आणि मी जर त्याच्याकडून घेतलं नाही तर अपमान विश्व चालवणाऱ्या मालकाचा होईल. मग विश्व चालवणाऱ्या मालकाचा अपमान न व्हावा म्हणून देवाकडून काहीतरी घेतलं पाहिजे, देवाकडे काहीतरी मागितलं पाहिजे. देव द्यायला तयार आहे, मी घ्याय नाही. अपमान देवाचा झाल्यासारखं नाथांच्या मनात आलं. विश्व चालवणारा मालक आहे, ह्याच्या सत्तेशिवाय इथं काहीच होत नाही. ह्याची सत्ता नसेल तर झाडाचं पान हलत नाही. याची सत्ता नसेल तर बसलेला मनुष्य बसू शकत नाही. याची सत्ता नसेल तर चालणारा मनुष्य चालू शकत नाही. याची सत्ता नसेल तर चालणारा माणूस फिरू शकत नाही. ही सत्ता जर कुणाची असेल तर ही सत्ता विश्व चालवणाऱ्या मालकाची आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी.
शरण आलो वय महे जाणून शरण आलो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्मही जानोनी चरण आलो वर्मही जानोनी चरण आलो वर्मही जानोनी चरण आलो ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी वा वा बढिया बढिया बढिया. असं प्रमाणाला धरून असलं की बरं वाटतं. आता काय केलं नाही मी राग त्यांच्या डोक्यात एकच कळायला बोलला असून ह्याला तुला पंक्तीला टायमाला सोडतो ह्याच्यापेक्षा दुसरं डोकं लावून नको. वर्मही जाणून समर्थ आहे तो देवी. एकदा ज्ञानोबरायला प्रश्न केला, ज्ञानोबरायला विचारलं, ज्ञानोबराय तुम्ही त्याचं जरा वर्णन करून सांगता का? ज्ञानोबराय म्हणले त्याचं वर्णन मला नाही येत. म्हणले का? अरे त्याचं वर्णन वेदाला करता आलं नाही, त्याचं वर्णन उपनिषदाला करता आलं नाही, त्याचं वर्णन आजपर्यंत कुणालाच करता आलं नाही. म्हणले का करता आलं नाही? म्हणले तो समर्थ आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. एवढं ते सामर्थ्यवान आहे. आणि तो पैठणच्या मालकाला विनंती करायला, पैठणच्या मालकाला जरा वाईट वाटलं, मी घेतलं नाही तर अपमान देवाचा आहे. मग मला तर गरज नाही, पण देवाचा अपमान न व्हावा म्हणून देवाकडून काहीतरी घेतलं पाहिजे. पण मला गरज नाही, मी काय हात पसरवण्याला तो थोडाच आहे. बापांनी मागितलं नाही, आजोबांनी मागितलं नाही, आमच्या परंपरेनं मागितलं नाही, मी सुद्धा मागणार नाही. मग पण देवाचा अपमान न व्हावा म्हणून देवाकडून मागणार. मग मागितलं पैठणच्या मालकाने. म्हणले देवा द्यायला तयार आहेस? म्हणले हो. देतोस? म्हणले हो. मग दे. ए देवा देवा माझे मन लागो तुझे शरणी देवा माझे मन लागो तुझे शरणी देवा माझे मन लागो तुझे शरणी देवा माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागा तुझे चरणी देवा माझे मन लागो 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 तुझे चरणी संसार व्यसनी पडून संसार व्यसनी पडून संसार हे संसार
नामस्मरण मलाच कळलं नाही तुम्हाला काय कळलं काय नाही कळलं तरी वाजायचं चांगलं म्हणलं की वा म्हणायचं काय अडचण आहे पण चांगल्याला चांगलं म्हणायला अडचण काय बोला की चांगल्याला चांगलं म्हणायला अडचण काय मोठ्याला मोठे पण द्यायला अडचण काय जे मोठे त्यांना मोठंच म्हणायचं मोठ्याला मोठं म्हटलं की देव सुद्धा आपल्याला एक दिवस मोठं केल्याशिवाय राहत नसतं मोठ्याला मोठं म्हणायचं तुमच्या मनात त्यांचं वर्णन करणे इतकी टाळ्या वाजण्याची इतकी लायकी नाही तुम्हाला धन्यवाद सगळ्यांना वर्णन करण्याचे बिले जे लायकीचे नाहीत त्यांचं वर्णन करण्याची ताकद द्यावी मला दिली वाजी जा ना कधीतरी टाळ्या वाक्य सांगू का तुम्हाला तुम्ही दुसऱ्याच्या लेकराचं वर्णन जर तोंड भरून केलं तर तुमच्या सुद्धा लेकराचं वर्णन करण्याकरता एक दिवस अख्खं गाव टाळ्या वाजल्याशिवाय राहत नाही तरी मी बऱ्याच सज्जनांचे हात उचलले नाही त्यांना धन्यवाद काय करावं आता ह्यांना सांगून उपयोग काय दुसऱ्याला मोठेपण देण्याची ताकदच नसेल तर अडचण काय चांगलं आता हे वाजायचे दोघं ह्यांना म्हणायचं वा महाराज छान वाजव आपल्याला नाही ह्यांना चांगलं म्हणायला अडचण काय 4 वर्ष शिकलो सुधीर भाऊ मी 4 वर्षानंतर आमच्या गुरुजींनी आमच्या घरच्याला फोन केला म्हणले जय हरी म्हणजे जय हरी काय चाललंय म्हणले बरे अशात म्हणले आळंदीला काय चक्कर नाही म्हणले गुरुजी तुम्ही सांगा आम्ही येतो म्हणले उद्या चलिया दुसऱ्या दिवशी आमचे घरचे गुरुजीच्या दारात ताई म्हणले गुरुजी अर्जंट बोलवलं गुरुजी म्हणले ह्याला 4 वर्ष झाले घरचे म्हणले बर ह्याला म्हणले महागारी आमच्या घरच्याला वाटलं शिकलोच का काय काय नाही बरं झालं सप्ती करायला मोकळं झालं गावगाव आमच्या घरचे म्हणले शिकलं का गुरुजी म्हणले ते नाही शिकलं पण त्याला शिकिता शिकिता मपलं झिझरलं मला जमलं नाही ते 4 वर्ष मी राजीनामा दिला त्याचा ह्याचा तर कुठंच मेळ लागला नाही हे जरा बरं चाललंय चांगलं म्हणते चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे गावात एखाद्याने चांगलं काम केलं चांगल्याला चांगलं म्हण गावात एखादा चांगला प्रगती पथावरती वाटचाल करायला लागलाय नाही तुला काय करताय जे चांगलं करतंय त्याला चांगलं म्हण पण आज ही मानसिकता लोकांची राहिली नाही दुसऱ्याला मोठेपण देण्याची ताकद माणसाच्या मनात राहिली नाही दुसऱ्याला उच्च स्थानावर गेलेलं पाहण्याची ताकद माणसाच्या मनात नाही अरे म्हण कधीतरी दुसऱ्याला मोठं दे या मनाने दुसऱ्याला कधीतरी मोठेपणाची चालना ज्या दिवशी तुझं मन एखाद्याला अंतःकरणातून म्हणेल अरे खरंच मोठं कार्य केलं गड्या खरंच मानलं पाहिजे याला त्याच्या कार्याला आपला सलाम आहे एवढं महान कार्य यानं केलं ज्या दिवशी तू असं म्हणशील
त्या दिवशी पंढरपुरातला मालक सुद्धा मोकळ्या मनानं तुझ्या कुटुंबावर कृपा केल्याशिवाय राहणार. कवा बी दलिंद्रिया मनाचा तसलाच कुणी चांगलं केलं की म्हणायला त्याला काय म्हणले का म्हणले त्यांनी मोठा कार्यक्रम केला चांगला केला. दुसरा म्हणतो त्याला काय टिकून आणायचं हिकून घालायचं. तू आण ना मग टिकून तुला आणता येत असलं तू आण ना. तू आधी मग तेवढा गांजलाच आहे सगळा. तू आता तुला तर तेवढी बी अक्कल नाही राहिलेली. तू फक्त पंक्तीला येत जा बाकीचा दिमाग लावी जाऊ नको. विडाला नाही ते उद्योग करायची लोकांना सवय लागली. काही एखादा चांगला करायला लागला की पाय मध्ये घाली ते. काही एखादा प्रगती पथावर चालला की त्याच्या मध्ये येते. पण लक्षात ठेव तुमच्या आमच्या सारख्याने एखाद्याची प्रगती किती बी अडवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मनुष्य एखाद्याची प्रगती अडवण्याकरता येईल. पण ज्या दिवशी त्याच्या प्रगतीवरती देवाचा आशीर्वाद असेल त्या दिवशी तुझ्यासारखे लाख विरोधक त्याच्या बाजूला उभे राहू दे. पंढरपुरातल्या मालकाची साथ जर त्याच्या डोक्यावरती असेल तर तुझ्यासारखे लाख आले तरी त्याचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय. जितने तारे गगन में उतने शत्रु होय. कृपा करे रघुराज की उसका बाल ही बाका न हो. एक ते सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही. नाही आता त्याचं पीठ येतो ना देव टिंबा टाकीन तो. दुसऱ्याच्या ह्याच्यात काडी करायला गेला की देव बरोबर डॅपसा टाकीन. दुसऱ्याला काहीतरी कुटाना दुसऱ्याच्या प्रपंचात काडी लावायला एखादा गेला की बरोबर त्याचा मुळासकट देव खुटा उपटून टाकीतो. विडाला चांगल्याला चांगलं म्हणायचं. चला विषय माझा बाजूला गेला. पैठणचे मालक देवाला म्हणले देवा कुठं गेलं तरी तासाव यायचा. ए देवा तू द्यायला तयार म्हणले हो. बाबा मी आजपर्यंत आमच्या परंपरेनं मागितलं नाही. मी मागणार नाही. पण तुझा अपमान न व्हावा म्हणून मागणार. मग द्यायचंय ना तुला. एक काम कर हे मनच तो ह्या ताब्यात घेऊन टाक. आणि आता मला इमानदारीने उत्तर आहे. उगं गाठापाठ असल्याने बसू नका आणि ते माना हालू नका. इमानदारी जेवढं बी काही माणूस पाप करतोय जेवढं बी काही माणूस पुण्य करतोय ते कोण करतोय माणसाच्या आतलं. मी चाललो ना. कोण करतोय सांगा ना मग. हा जाऊ दे माय कोण करतोय त्यामुळे पैसे त्यांना चालू. बुद्धी बघून पैसे सरकार काही त्याची बुद्धी चांगली त्याला पैसे चांगले. आपल्याकडे एकच पडला का ग हप्ता. हप्ता आणि सप्ता आणि पुन्हा एकच. सप्ता कुठं चालू झाला आज काय बी येत का पंक्तीला. पंक्तीच खालीच ते. कधीतरी म्हणत जा कधीतरी घेत जा देवाचं नाव. कधीतरी पाप करायचे का पुण्य करायचं कोणाच्या हातात आहे. आपल्या नाही आपल्या आतमध्ये असणाऱ्या मनाचे. मनाने ठरवलं का पाप करायचं बरोबर माणूस पापच करतोय. मनाने ठरवलं का पुण्य करायचं बरोबर माणूस पुण्यच करतो. हे सगळं जे कोणाच्या हातात आहे ते माणसाच्या मनाच्या. बरं मोकळं सांगा कीर्तनाला जायचंय आधी कुठे येत आहे. मनात मनात आधी कुठे येते मनात. मन इशारा देत आहे चल चल. बिलच्या महाराजाचं कीर्तन आहे चल. कुठे येते आधी मनात. आणि मनात आलं की हे मन ह्या गावाला इशारा देतंय आणि हे मन ह्या अख्ख्या गावाला कामाला लावते. का ह्याचा राजा जर कोण असेल ह्याचा कोण राजा आहे माहितीये का मन. इंद्रिय जेवढे बी त्या सगळ्या इंद्रियाला कामाला लावणारा एकच पाठी आहे. कोणता गावातला तात्या नाही. मन मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भावे पूजा. नाथ महाराज म्हणले जेवढं बी काही घडतंय ते माझ्यामुळं नाही ह्या मनामुळं घडालंय. हे मनच तो ह्या ताब्यात घेऊन टाक.
आणि मन तुझ्या ताब्यात दिलं, माझ्या हातात काय. आता समजा सुधीर भाऊच्या मनात आलंय की आईच्या निमित्ताने एवढा मोठा उत्सव करायचा, हे त्यांच्या नाही, त्यांच्या मनात आलेला हा निर्णय. सुधीर भाऊ, मी धन्यवाद तुम्हाला देणार नाही, तुम्ही एवढं कार्यक्रम करायला लागला. ज्या मातेच्या पोटी तुमचा जन्म झालाय ती माता खूप भाग्यवान असेल. अण्णांच्या चरणी नतमस्तक होईल. धन्य माता पिता तयाची. कुणाची या? जो असं स्वतःच्या स्वहिताकडे ज्याची वाटचाल चालू असते त्याची आई धन्य, त्याचा बाप धन्य. आज माय निघून गेली, पण माईचा नुसता शब्द आठवला तर नुसत्या माईच्या आठवणी माणसाच्या हृदयात गुंजारो करत असतात. आज नुसतं मातेची प्रतिमा बघितली की मातेनं दिलेला आवाज आमच्या कानात गुंजारो करतो. मातेची प्रतिमा बघितली तर मातेने आम्हाला आवाज दिलेला ऐकायला येतो आमच्या कानात. ए बाळा, अरे संघर्षातलं जीवन आहे रे, या संघर्षातल्या जीवनाला कुणाची नजर लागू देऊ नको, हे आमच्या माईचे शब्द आहेत. अरे गरिबी सोसली महाराज, पण ज्या आईचा आणि ज्या बापाचा आमच्या कुटुंबावरती, आमच्या डोक्यावरती हात आहे ना, फक्त देवाकडे आमची एक प्रार्थना आहे, आमचा पाऊल कधी वाकडा करू देऊ नको. या कार्यामध्ये आज तुमची आई जरी नसली तरी स्वर्गामधून तुमची आई हे सगळं कार्य बघत असेल. माझ्या लेकरानं माझ्या करता केवढा मोठा उत्सव तयार केलेला आहे. ही आई स्वर्गातून पाहत असते आणि स्वर्गातून बघत असते. एक प्रमाणच आहे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. कुटुंबावरती कृपा करण्याचं काम ती माय स्वर्गातून करत असेल. एकदा का माय जीवनातून निघून गेली की सगळे सुख आटल्या जातं दादा. कुणाला माय म्हणायचं, कुणाकडे आवाज द्यायचा नाही. जोपर्यंत माय होती तोपर्यंत रात्री 1 वाजू द्या, 2 वाजू द्या, आमच्या घराचा दरवाजा वाजला की आमची माय ताडकन उठून बसायची. आलास का रे बाबा, हे शब्द आमच्या माईचे असायचे. आज माय जीवनातली नाहीये, आणि या सगळ्या रूपानं आमची माय आम्हाला आठवते. सगळ्यांच्या रूपानं आम्हाला आमची माय दिसते. महाराज, एवढं जे वैभव आहे ना, त्याच्यात आमचा 1 रुपया नाही, की फक्त आमच्या आईची आणि आमच्या बापाची आमच्यावरती कृपा आहे. एका गिरणीतलं झाडून खाल्लेलं पीठ खाणारे हा कुटुंब आहे. पण एकदा दिल्यानंतर नीतिमत्ता जर माणसाची साफ असेल तर भगवंत एवढं काही देतो महाराज. आपली जोडी फाटल्या जाते तरी सुद्धा देव त्याच्यात टाकत असतो, फक्त नीतिमत्ता माणसाची चांगली पाहिजे. कपडे बघितल्यानंतर जग प्रेम करेल, बाह्य स्वरूप बघितल्यानंतर अख्खं जग आपल्यावरती प्रेम करेल, पण आपलं अंतर मन बघितल्यानंतर पंढरपुरातला मालक आपल्यावरती प्रेम केल्याशिवाय. नियत कितनी भी अच्छी होए, समाज ये दुनिया आपको इस दिखावे से जानती है. नियत, नीतिमत्ता, नियत कितनी भी अच्छी हो, ये समाज आपको इस दिखावे से जानता है. लेकिन साहब एक बात याद रखना, ये ऊपर का दिखावा कितना भी अच्छा क्यों ना हो, ये ऊपर वाला भगवान आपको आपकी नियत से जानता है. नीतिमत्ता चांगली असते, नीतिमत्ता ज्या दिवशी तुमची ढळली त्या दिवशी तुमच्या कुटुंबाची उतरायला लागली, म्हणून समजा हे लक्षात ठेवा. कधी हे चांगलं करायला लागले, वा सुधीर भाऊ 1 नंबर, तुमच्या निमित्ताने एवढा मोठा कार्यक्रम व्हायला, एवढा मोठा आनंद भेटायला, एवढे मोठे महाराष्ट्रातले दिग्गज महाराज मंडळी इथे यायला लागले, तुमच्यामुळे व्हायलाय, आनंद वाटायलाय, 1 नंबर. काय अडचण आहे म्हणायला, त्यांचं जाऊन दे, मी बी कीर्तन करून गेलो, मला शेती देत नाही, पण मी आपलं मौन धरलेलं असतं. एक जण मला म्हणलं कीर्तन झालं तुम्हाला लेश्या दिल्या. मी म्हणलं एकच काम सांगितलं त्याला, हा बा आपण एक धरलेलं आहे. म्हणले काय? मी म्हणलं काय म्हणले लोक? नाही म्हणलं लेश्या दिल्या. म्हणलं हमने तो सहन करना सीख लिया, बोलते तो बात और बिगड़ जाती, इसलिए चुप रहना ही हमने सीख लिया. बसायचं, कुणी काय म्हणून काही म्हणून काही डोक्यात घेऊन नाही. दुख इस बात का नहीं कि पराये लोग कुत्ते निकले, दुख इस बात का नहीं कि पराये लोग कुत्ते निकले, दुख तो इस बात का है साहब हमारे नजदीक वाले कुत्ते निकले.
जवळचेच असते. धोका देणारे, काड्या करणारे, आपलं उचकिणारे, आपल्याला कमी समजणारे, आपल्या महागारी चर्चा करणारे, आपलं असलं झालं, ह्याचं तसलं झालं, त्याचं काय खरंय, ह्याचं काय खरंय, ते कुठपर्यंत टिकणार आहे, आम्ही बी बघायला लागलो, बघत होत आता, आणि हेव कर आणि त्याव कर, हे असलं उचकिणारे आपल्या जवळचे असते. जवळचे सांभाळायचे, एकदा बरोबर सगळे नीट राहतील. एकदा का त्याच्या सच्चा बुक बसला की बरोबर सगळे जागे राहतील. या असल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. माझं तर म्हणणं असं आहे, ह्याचं त्याचं उचकिण्यातला वेळ जर देवाच्या भजनाकरता खर्च केला तर पंढरपुरातला मालक आपल्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. जेवढे बी कुटाने व्हायला लागले म्हणले ते सगळं हे मन करायले. मन जेवढं पाप करतंय तेवढं कोणीच पाप करीत नाही. मग शरीराने केलेल्या पापाला प्रायश्चित्त आहे राजू महाराज. शरीरानं केलेल्या पापाला प्रायश्चित्त आहे काय? आळंदी सारख्या तीर्थाच्या ठिकाणी जा, इंद्रायणीचं स्नान करा, मस्तक ज्ञानोबराच्या समाधीला लागा, शरीरानं केलेलं पाप तुमचं धुतल्या जाईल. पंढरीला जा, चंद्रभागेचं स्नान करा, हे मस्तक पंढरपुरातल्या मालकाच्या चरणावरती लावा, शरीरानं केलेलं पाप तुमचं धुतल्या जाईल. पण मनानं केलेलं पाप तीर्थाच्या बापाला सुद्धा धुवून टाकता येत नाही. मन संकल्पाची पापे न जाई तीर्थाची या बापे. तीर्थाच्या बापाला सुद्धा ते पाप धुवून टाकता येत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणले जेवढे बी कुटाने माणूस करायलाय ते सगळं त्याचं मन करायलंय. एकदा काय कर, या मनाला तो ह्या ताब्यात घेऊन टाक. आणि मन कसं ह्याचं बी वर्णन सांगितलं की महाराजांनी, बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. इतकं चपळ आहे, इतकं चंचल आहे, ह्या मनाला तू ह्या ताब्यात घे. देव म्हणला ओके, बस का अजून काय देऊ? त्यावेळेस नाथ महाराज म्हणले, हे देवा आता द्यायलाच लागलाय ते एक काम कर, माझ्या मुखाने सतत नामचिंतन घडू दे आणि मला सतत संतांचा समागम घडू दे. नामस्मरण घडो, संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. बस का द्यायचा अजून? पैठणचे मालक म्हणले आता द्यायलाच लागलाय तर का मग महागारी घ्यायची. एक काम कर, या पवित्र पायानं तीर्थयात्रा घडू दे. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम. बस द्यायचं का अजून? त्यास पैठणचे मालक म्हणले, देवा एक तर महागत नव्हतो, तुझ्या इच्छेमुळे महागायला लागलोय. किती बी महागणं हे माझ्या बुद्धीला काय पटत नाही. देऊ का सांगा? पैठणचे मालक म्हणले, बस अनेक मागणे अनेक मागणे नाही नाही देवा. अनेक मागणे अनेक मागणे अनेक मागणे नाही नाही देवा. अनेक मागणे एका जनार्दनी सेवा, एका जनार्दनी सेवा दृढने, एका जनार्दनी सेवा दृढने नामस्मरण घडो. ओ नामस्मरण घडो, संत समागम नामस्मरण घडो. एका जनार्दनी सेवा दृढने, एका जनार्दनी सेवा, एका जनार्दनी सेवा दृढने नामस्मरण घडो. नामस्मरण घडो, संत समागम नामस्मरण
करा सगळे. माता भगिनी पुरुषुंड मागं बसलेली, त्याच्या मागं बसलेली करा. ज्यांना ज्यांना हात असतील ते हात वर करा. एका साधूला हात नव्हते, कीर्तनात टाळी वाजवायचा प्रयत्न केला, चालू कीर्तनात हात फुटले होते. ज्याला हात असून जे टाळी वाजत नसेल त्याचं काय होईल ते देवाला माहिती, मला नाही माहिती. करा सगळे वर. केले का सगळ्यांनी? मोकलं शिजून दे थोड्या वेळ. करा सगळे, करा 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 सगळे करा. बरोबर कुमारी टाळी वाजवा एक साथ, एक साथ. टाळीचा आवाज पाहिजे. एक. क्या बात. विढोबार फुमाई, विढोबार फुमाई, विढोबार फुमाई. कुंडली कमरदा है विठ्ठल हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की गोबर भाई समस्त की जय. ढोबार घुमाय, ढोबार घुमाय, ढोबार ढोबार, ढोबार घुमाय, ढोबार घुमाय, ढोबार घुमाय, ढोबार घुमाय, ढोबार बिघडलेल्या पोरांना दुरुस्त करण्याचा कारखाना आहे त्यांच्याकडे. आता हार काढू का? ती राजीव गांधी हारामुळे गेली, पण त्याच्यात बॉम्ब होता, ह्याच्यात सुधीर भाऊचं प्रेम ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त झालं आता संपलंच होतं, पण एक 5 मिनिटं सगळं. अनेक मागणी नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा गुडदी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊ गाची भ्रम नको देवा. आजच्या अभंगात पैठणच्या मालकाने पण नरपुरातल्या मालकाकडे मागणी केली. देवा, 1 नाही 2 नाही तर 2-4 मागण्या केल्यात बरं का. पहिली मागणी केली, लक्ष द्या लक्ष द्या. गेलं ना, आता झालं ना 65 काय कायचं पार झालं, काय काय 70 ओलांडली तरी काही मिळ लागा ना कीर्तनात. लक्ष द्या. पहिली मागणी केली देवाकडे, देवा काय बिड्या ओढू दे. देवा मन काय कर,
तुझ्या चरणी लाव. ए देवा, मन काय कर तुझ्या चरणी. पहिली मागणी. दुसरी मागणी, नामस्मरण घडू दे. तिसरी मागणी, संत समागम घडू दे. चौथी मागणी, पायानं तीर्थयात्रा घडू दे. एवढ्या मागणी केल्या, मुखाने नामचिंतन घडू दे. देवा, एवढ्या सगळ्या आता मागण्या तू दे, पण मी मागितल्या नाहीत, स्वतःहून तू माग म्हणला म्हणून मी मागितल्या. लक्षात येईल. मी स्वतःहून मागितल्या नाही, तू माग म्हणून मी मागितल्या. मी अजून मी द्यायला तयार आहे. त्यावेळेस नाथ महाराज म्हणले, आता देऊ नको काही. अनेक मागणे नाही नाही देवा, फक्त एक कर. एका जनार्दनी सेवा दृढ दे. काय असावं ह्याच्यापेक्षा दुसरं? ज्याच्या जीवनामध्ये सेवा भक्कम आहे, ज्याच्या जीवनामध्ये सेवा उत्तम आहे, पंढरपुरातला मालक त्याचा सुद्धा दात झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय म्हणतात, असा कोणी एखादा पंढरपुरातला मालकाची सेवा करणारा जर एखादा भक्त असेल, असं एखादं कोणतं कुटुंब पंढरपुरातल्या मालकाची सेवा करणार असेल, तर त्याच्या कुटुंबाचा दास व्हायला आम्हाला आवडेल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा नाही. म्हणून जास्त अधिक वेळ तुमचा न घेता या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये बरंच काही बोलण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द तुमच्या कानाने जर ऐकला असेल तर हे तुमच्याच बुद्धीचे दोष आहेत, माझं काही नाही. मी खरं सांगितलं सगळं. तुम्हाला वाईट वाटलं असेल त्याला मी काहीच करू शकत नाही. हे तुमच्याच बुद्धीचे दोष आहेत, मला काही फरक पडत नाही. आदरणीय श्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावर माझा साष्टांग प्रणिपात आहे. महाराजांना साष्टांग धन्यवाद करतो. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळ्यांना धन्यवाद देऊन श्री श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी विनंती करून लांबलेल्या शब्दाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. फक्त जाता जाता एकच वाक्य ऐका. आतापर्यंतचं कीर्तन लक्षात नाही राहिलं तरी चालतंय, फक्त एक ध्यानात ठेवा, हा नरदेह पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा नाही. आहे तोपर्यंत एकमेकाला प्रेम द्यायला शिका. आहे तोपर्यंत एकमेकासोबत प्रेमाने वागा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कधी काळ घेऊन जाईल, कधी काळ होत्याच नव्हतं करून टाकेल, सांगता येत नाही. आहे तोपर्यंत प्रेमाने बोला. आपसा आपसातलं जे काही वैर असेल ते संपून टाका. सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि जास्त तुमचा वेळ न घेता लांबलेल्या शब्दाला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वराम माऊली आमच्या मातोश्री कैलासवासी सौ अलकाबाई रंगनाथ वायकर यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य कीर्तन उत्सव चालू असताना आज 4थ्या दिवसाची सेवा आमचे बंधू कीर्तनरत्न श्री हरिभक्तपरायण अक्षयजी पिंगळे महाराज बीड यांनी सुसावे असं मन आपल्या ताब्यात कसं ठेवावं या विषयावर आपल्याला ही सेवा दिलेली आहे. त्यांचे मी हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीनं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी विष्णुदत्त आश्रम शहापूर निवासी यांचे उत्तराधिकारी श्री महंत शिवदत्त महाराज बालब्रह्मचारी यांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांचेही हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आणि महाराजांना विनंती करतो 2 शब्द शुभेच्छा या कार्यक्रमासाठी द्याव्यात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं
सूत्रभाषो कृतवंदे भगवंतो पुन्हा पुन्हा. आज कैलासवासी सौ अलकाबाई रंगनाथ वायकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कुटुंबातील कर्त्या धर्त्या व्यक्तींनी जो हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पहा, याची जी पुण्याई आहे ही पुण्याई त्या जीवात्म्याला भेटावा. नवे नवे त्या जीवात्मा जर कुठे त्याची पुण्याई कमी पडत असेल पुढच्या देहामध्ये जाण्यासाठी किंवा त्याचं कल्याण होण्यासाठी, तर हा सत्संग हा आयोजित केलेला असतो. या कुटुंबातील व्यक्तींनी आज सातवं पुण्यस्मरण हे आयोजित करत आहे. यातून हे दाखवून देतात की शरीराच्या नव्हे आत्म्याच्या दृष्टीने आमचं आईवर किती प्रेम आहे हे आपल्या या दृष्टीने दाखवून देतात. शरीरावर प्रेम करणारे या ठिकाणी बहुत भेटतात, पण आत्म्यावर प्रेम करणारे कमी लोक या जगामध्ये आपल्याला भेटतात. आणि या वायकर कुटुंबाने आपल्याला दाखवून दिलं की आम्ही त्या मातृत्वाच्या शरीरावर नव्हे त्या आत्म्यावर आम्ही प्रेम करत आहोत. आणि त्या जीवात्म्याचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी हा ज्ञानदानाचा आणि अन्नदानाचा सोहळा आम्ही आयोजित करत आहोत. ज्या योगे त्या जीवात्म्याला पुण्य भेटून त्याचं कल्याण व्हावं. ती पुण्याई आणि तो कृपा आशीर्वाद पितरांच्या रूपाने या कुटुंबावर राहावं आणि या कुटुंबाला धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती घडो हा कृपा आशीर्वाद यांना मी प्रदान करतो. त्याचबरोबर आज कितवा दिवस आहे? गेली 4 दिवस हा भव्य दिव्य असा कार्यक्रम चालू आहे. रोज वेगवेगळे साधू संत या नारदाच्या गादीवर येऊन आपल्याला प्रबोधन करतात. आपण सर्वांनीही ज्याप्रमाणे आज महाराजांनी जो उपदेश केला महत्वाचा की प्रेम, तर प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे जिथं स्वार्थ नाही त्याला म्हणतात प्रेम. यात किंचितही स्वार्थ नाही, कोणताच नाही. आई मुलावर प्रेम करते, आई मुलाला दूध पाजते. जर ती त्या मुलाकडून अपेक्षा ठेवत असेल हा म्हातारपणी मला सांभाळेल, याला प्रेम म्हणत नाही. बाप मुलावर प्रेम करतो, तो जर त्याला सांभाळत असेल आणि तो त्याच्याकडून अपेक्षा करत असेल का हा म्हातारपणी मला सांभाळेल, त्याला प्रेम म्हणत नाही. ज्या ठिकाणी कोणतीही अपेक्षा नाही, ज्याला निस्वार्थपणा म्हणतात, त्याला म्हणतात प्रेम. ते प्रेम संतांनी आपल्यावर केलं. कशा प्रकारे? बुडते हे जन न देखावी डोळा, येतो कळवळा म्हणून या. तो कळवळा त्यांच्या हृदयामध्ये प्रगट होतो. तसाच कळवळा आईच्या ठिकाणीही असतो. ते प्रेम या आईने या वायकर कुटुंबावर केलं आणि त्या प्रेमाची प्रचिती आपणा सर्वांवर प्रगट होत आहे, या सर्वांच्या समोर प्रगट होत आहे आणि ती डोळ्याने दिसत आहे. ते प्रेम, ती आई, तो आत्मा आपणांवर या वायकर कुटुंबावर अखंड करो आणि अखंड ते प्रेम आपणावर राहावं ही शुभ आशीर्वाद आपणाला प्रदान करतो आणि थांबतो. धन्यवाद गुरुजी. आज या कार्यक्रमासाठी आपल्या अहिल्यानगरचा भूषण श्री हरिभक्तपरायण स्वप्नीलजी महाराज पवार यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर दुसरं शेवगाव तालुका भूषण मृदंग सम्राट श्री हरिभक्तपरायण राजू महाराज कातकडे यांचेही या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर काळे महाराज आहेत, संजीवनी गडाचे महंत श्री सोम भारतीजी आहेत. त्याचबरोबर आपल्या चांदोबी महालघाटातील मारुतीचे सेवा कलाल महाराज आहेत. त्यावर दुसरे भारती महाराज आहेत. या सर्वांचंही मी हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीनं भव्य असं स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ स्वातिताई जाधव यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे, त्यांचे मी स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या कार्यक्रमासाठी दररोज भेटी देत आहेत. मी त्या प्रत्येकाचं स्वागत करतो, प्रत्येकाचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे तसेच मेखरेगावचे माजी सरपंच श्री संतोषजी पालवे, विद्यमान सरपंच नंदुशेठ पालवे, उद्योगपती प्रकाश शेठ पालवे, हॉटेल सद्गुरू कृपा, त्याचबरोबर आमच्या मेघरी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मणराव डोंगरे साहेब, नगर तालुका कृषी
उत्पन्न बाजार समिती तसेच पंचायत समितीचे सभापती श्री संदीपचे गुंड साहेब यांचीही उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमासाठी शहापूर, पिंपळगाव, लांडगाव, पारगाव, पारेवाडी, भातोडी, एकूण चिचोंडी पाटील, रतडगाव, आगडगाव, खांडके, मातनी तसेच या कार्यक्रमासाठी नगर शहरातून आमचे मामा उद्योगपती क्लासिक इंजिनिअरिंगचे गोरे मामा आणि त्यांचा परिवारही आलेला आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित लाभलेले आहेत. त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो. तसेच उद्या संध्याकाळी हा चालू असलेला भव्य दिव्य कीर्तन महोत्सव समारोप उद्या होणार आहे. आपण काल्याचं आयोजन संध्याकाळी ठेवलेलं आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता हा कार्यक्रम दिवसा पार पाडण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. उन्हामुळे कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आणि करूही नका. त्याच्यामुळे आपण काल्याचं आयोजन संध्याकाळी केलेलं आहे. या काल्यासाठी माझं भाग्य नव्हे, आपल्या या सद्गुरूच्या पावनभूमीमध्ये या पंचक्रोशीचं भाग्य आहे. उद्या श्री हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर, त्यांना परभणी साईडला मालक म्हणतात, उद्या त्यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. श्री संत मारुती बाबा दस्तापूरकरांचे ते नातू आहेत. खूप मोठी परंपरा असलेले हे घराणं आहे आणि त्या घराण्यातील हे नातू म्हणजेच अच्युत बाबा, त्यांची तारीख माझ्यासारख्याला मिळणं हे आपल्या परिसराचं वैभव आहे. या कार्यक्रमासाठी उद्या ठीक 7:30 ते 9:30 या वेळेत त्यांचं काल्याचं सुंदर असं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. आज आपण सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. आज या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 4 दिवसापासून विविध हात आपल्याला या सहकार्य करत आहेत. आज आमच्या या कार्यक्रमासाठी निंबळक परिसर, MIDC, तिकडून खारेकर जुने, पिंपळगाव माळवे येथील श्री समृद्धी योगा ग्रुपचे सर्व सहकारी मित्रमंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. काल वाढण्यासाठी सर्वांनी इतकं सुंदर असं सहकार्य केलंय. मला अभिमानानं सांगावं वाटेल, आपल्या या नगर तालुक्यात मी खूप फिरतो, महाराष्ट्रभर मी कायम फिरत असतो. वाढण्यासाठी खूप अडचणी येतात, पण आपल्या परिसरात महाप्रसाद घेणारा संख्या कमी राहते, पण वाढणाऱ्याची संख्या नक्कीच जास्त आहे. इतकं सहकार्य भरभरून करतायत. महिला रात्री इतका उशीर होतोय तरी कोणीही म्हणजे अन्नदान किंवा महाप्रसाद घेतल्याशिवाय जात नाही. आणि प्रत्येकाला महाप्रसाद कसा मिळेल, चांगल्या प्रकारचा महाप्रसाद कसा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य मनापासून केलेलं आहे. त्यांचे मी धन्यवाद घेतो. थांबतो. रामकृष्ण हरी. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आज आमटी भाकरीचा बेत आहे. बाबांनी सांगितलं बेत कोणता आहे तर आज आमटी भाकरीचा बेत आहे. तर प्रत्येकाने महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि उद्या संध्याकाळी काला आहे. काल्याची वेळ आपली संध्याकाळी 7:30 ते 9:30 आहे. मी वारंवार सांगतोय, काला आपला उद्या दुपारचा नाही, काला आपला संध्याकाळीच होणार आहे. 7:30 ते 9:30 या वेळेत श्री हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर मालक यांची कीर्तन सेवेनं हा सांगता सोहळा होणार आहे. धन्यवाद. वाढण्यासाठी मित्रपरिवारानं सर्वांना सहकार्य करावं. पुन्हा एकदा आपले आभार. आजच्या या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट काकासाहेब कोटुळे, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्रमंडळी, त्याचबरोबर आमचे दुसरे जिवलग मित्र ॲडव्होकेट श्री सचिनजी पिटेकर साहेब, त्यांचे हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीनं मी विनम्र असं स्वागत करतो. त्याचबरोबर इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक मंडळी सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो.